नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आरआरबी जेईच्या वॅकन्सीज आल्यात, त्याचं नोटिफिकेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला सुद्धा असेल. पण जसा मी एखाद्या कुठल्या कॉर्पोरेशनचा व्हिडिओ घेऊन येतो, मग ते नाशिक महानगरपालिकेचा असो किंवा मग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा व्हिडिओ असो किंवा मग दुसऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या महानगरपालिकेचे आपण जे व्हिडिओज घेऊन येतो ना, त्यांचे प्रचंड व्ह्यूज असतात. राईट, वॅकन्सीज खूप कमी असतील तरी व्ह्यूज खूप चांगले येतात. आता विषय काय आहे की आपण महाराष्ट्रातली रिक्रुटमेंट म्हणले की आपलं लगेच लक्ष त्या रिक्रुटमेंटकडे जातं, पण सेंट्रल गव्हर्नमेंटची रिक्रुटमेंट म्हणलं ना, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कितीही चांगली अपॉर्च्युनिटी असेल तरी आपल्या हातून ती अपॉर्च्युनिटी सुटते. असंच रेल्वेचंही आहे. रेल्वेमध्ये महाराष्ट्रामधून अप्लाय करणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. आपला मुंबई झोन जरी पकडला ना, तर महाराष्ट्राच्या बाहेरचेच विद्यार्थी भरपूर अप्लाय करतात, सिलेक्शन घेऊन जातात आणि आपण विचारच करत राहतो. मग बऱ्याच वेळेस काय होतं की काही माहिती अभावी आपण अप्लाय करत नाही. तुम्ही तसं बघितलं गेलं ना, तर तुमचं पूर्ण करिअर सुद्धा महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं रेल्वेमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर. आपल्याला कोणीतरी सांगतं की प्रचंड काम राहते रेल्वेमध्ये. काम प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कमी जास्त राहते. करणाऱ्यांना तर काम असतंच आणि करायला पण पाहिजे. गव्हर्नमेंट जर एवढी चांगली सॅलरी देत असेल तर काम का नाही करावं. पण काही लोकांना ऑफिशियल टाइम मध्ये जॉब हवा असतो. तशा अपॉर्च्युनिटीज तुम्हाला रेल्वेमध्ये सुद्धा आहेत. वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. ते डिपार्टमेंट सिलेक्ट करताना मग तुम्ही तसे डिपार्टमेंट सिलेक्ट करू शकता. पण अप्लाय करायला विसरू नका. चांगल्या वॅकन्सीज आहेत. 2,500 पेक्षा जास्त वॅकन्सी ज्युनियर इंजिनियरच्या आल्या. जेवढ्या यायला पाहिजे तेवढ्या आल्या नाही, पण आपण आपल्या महानगरपालिका वगैरे बघतो ज्यांच्या मागे एवढं धावतो, तिथल्या वॅकन्सीज पेक्षा ह्या खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत. आपल्याला माहित काय नसतं. आपल्याला मेकॅनिकल दिसलं की मेकॅनिकलच्या एवढ्याच वॅकन्सीज आहेत. इलेक्ट्रिकल दिसलं की इलेक्ट्रिकलच्या एवढ्याच वॅकन्सीज आहेत. ओके, सिव्हिल दिसलं की सिव्हिलच्या एवढ्याच वॅकन्सीज आहेत. असं नाहीये मित्रो. तुम्ही इंटर डिपार्टमेंटल सुद्धा अप्लाय करू शकता. म्हणजे मेकॅनिकल वाले इलेक्ट्रिकल साठी करू शकतात, इलेक्ट्रिकलचे मेकॅनिकल वाल्यांसाठी करू शकता. मग तुम्ही हा विचार कराल की सर, मग इलेक्ट्रिकलला आम्ही अप्लाय केलं तर आम्हाला इलेक्ट्रिकलचा अभ्यास करावा लागतो का? तर बिलकुल नाही. तुम्हाला अभ्यास मेकॅनिकलचाच करायचा आहे. मेकॅनिकलच्याच तुमच्या जे अभ्यासावर मेरिट लिस्ट लागेल, त्या एक्झामवरच मेरिट लिस्ट लागेल आणि नॉर्मलायझेशन नंतर दोन्ही कुठल्याही डिपार्टमेंटला तुम्ही तसं जाऊ शकता. राईट, त्यामुळे त्याच अभ्यासात सर्व पॉसिबल आहे. फक्त करायचं काय, आपल्याला फॉर्म भरायचा. आपण बाकी एक्झामची तयारी करतोच ना, जसं सिव्हिल इंजिनिअरिंग वाले सर्व डायरेक्ट रिक्रुटमेंटची तुम्ही तयारी करता, मग तीच तयारी तुम्हाला इथं कामी येईल ना. पॅटर्न मध्ये फार बदल नाही. जेवढा बदल आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेफार कमी मार्क पडले तरी तुमचे सिलेक्शन होतील. त्यानंतर मेकॅनिकल वाले तुम्ही RTO ची तयारी करताय, त्यानंतर काही असिस्टंट प्रोफेसरची तयारी करताय, काही MJP ची तयारी करताय, नाशिक महानगरपालिकेची तयारी करताय. मग एवढ्या तुम्ही तयारी करताय ना, मग टेक्निकल तर लगभग सेम आहे. रिझनिंग आहे, मॅथमॅटिक्स आहे, ते तुम्हाला तिकडंही लागणार आहे. GSGK चा काही पार्ट, सायन्सचा काही पार्ट. राईट, तर यामध्ये तुमचं CBT1 CBT2 सुद्धा कव्हर होईल. त्यामुळे ही संधी सोडू नका. फॉर्म नक्की भरा. आणि रेल्वेची फीस TCS IBPS सारखी खूप जास्तही नसते. कंट्रोल मध्ये तुम्हाला फीस मिळेल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघू सर्व डिटेल्स काय काय आहेत ते. आता बघा की आपली रेल्वेसाठी सेपरेट बॅच करायची गरज आहे का? तर तसं नाहीये. डायरेक्ट रिक्रुटमेंटची तुमची जी बॅच असेल, जसं की सिव्हिल वाल्यांसाठी MJP आहे. ओके, त्यानंतर नागपूर नाशिक महानगरपालिका म्हणा, आता सध्या नाशिक महानगरपालिका आहे, PMC आहे, भूमी अभिलेख नॉन टेक्निकल काही पोर्शन समजा, WRD आहे, PWD आहे, महाट्रान्सको आहे. ओके, वेगवेगळ्या मनपा आहेत. यांच्यासाठी आपली एक डायरेक्ट रिक्रुटमेंटची बॅच आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल तुमचं पूर्ण होईलच, रिझनिंग सुद्धा पूर्ण होतं. राईट, त्यानंतर मॅथमॅटिक्स, काही ठिकाणी मॅथमॅटिक्स आहे, ते GSGK, करंट अफेअर, बऱ्यापैकी पार्ट आपला कव्हर होतो. ऍडिशनल थोडा बहुत पार्ट कम्प्युटर एन्व्हायरमेंटचा, जे की आपण सहज करू शकतो. तर तुम्ही ही डायरेक्ट रिक्रुटमेंटची सध्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच आहे. म्हणजे लाईव्ह सेशन चालू आहे, त्यानंतर रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल होतील. 1999 रुपये प्लस GST मध्येच ही बॅच तुम्हाला अवेलेबल होईल. मेकॅनिकल साठी डायरेक्ट रिक्रुटमेंटची ही बॅच आहे. इलेक्ट्रिकल साठी ही डायरेक्ट रिक्रुटमेंटची बॅच आहे. पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की फक्त RRBच घेण्यापेक्षा इंटिग्रेटेड बॅचेसला सुद्धा जाऊ शकता. मेकॅनिकल वाले RTO MEI प्री प्लस मेन्सची बॅच घ्याल तर तुमची RRB सुद्धा त्यामध्ये कव्हर
होऊन जाईल. ही आपली प्री प्लस मेन्सची मेकॅनिकलची बॅच आहे, राईट. सर्व लाईव्ह फॉर्मॅटमध्ये लेक्चर होणार आहे. मेन्सचे सध्या रेकॉर्डिंग आहे, पण पुढे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होईल आणि तुमची आरटीओची एक्झाम होईपर्यंत हिचा ऍक्सेस तुमच्याकडे असणार आहे. तुमची व्हॅलिडिटी एक्सटेंड होत राहील जर कमी जास्त मागे पुढे एक्झाम झाली तर. ओके, तर आता चला थोडंसं आरआरबी बद्दल हे समजून घेऊ की तुम्ही कुठल्या कुठल्या डिपार्टमेंट मध्ये अप्लाय करू शकता, नेमक्या तुमच्यासाठी किती जागा आहेत त्या, राईट. आता हे ऑनलाईन क्लोजिंग डेट जी होती ना पहिली 10 नोव्हेंबरची 30 नोव्हेंबरची होती, राईट. आता ही एक्सटेंड करून 10 डिसेंबर करण्यात आली. 10 डिसेंबर 2025 ही एक्सटेंडेड डेट आहे. हीच डेट तुमची एक्झामची असणार आहे. क्लिअर. त्यानंतर बघा जागा किती आहेत तर 2569 जागा होत्या. थोड्या बहुत प्रमाणात वाढल्या, पण ते झोन आपल्याकडे जम्मू काश्मीर वगैरेचा आहे, तिथं काय आपण अप्लाय करणार नाहीत. पहिलेही त्यांच्या वॅकन्सीज कमी होत्या. इनिशियल पे म्हणजे त्याला बेसिकही म्हणू शकतो आपण 35,400 आहे, राईट. आता येऊ आपण की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, डिप्लोमा डिग्री, बाकी बघायची गरज नाही. ओके, त्यानंतर एज लिमिट काय तर 18 ते 33 वयोमर्यादा आहे तुमची, राईट. फीज काय तर ओपन कॅटेगरीसाठी तुमची किती असणार आहे 500 असणार आहे फॉर ऑल कॅन्डिडेट. ओके, आउट ऑफ दिस फीज 500 and amount of 400 shall be refunded duly deducted bank charges as per the application on appearing first CBT, राईट. पहिली CBT ला तुम्ही अपियर झाले 400 रुपये तुमचे तुम्हाला परत मिळतील. किती भारी आहे बरं का, किती भारी आहे, राईट. आपण इकडे एवढ्या एक्झाम देण्याच्या नादी लागतो, वॅकन्सीज कमी असतात आणि आपण फीसही भरपूर भरून बसतो. ट्राय करा मस्त, इकडं रेल्वेमध्ये चांगले चान्सेस आहे. ओके, आता काही जणांची इच्छा असते की बाबा मला महाराष्ट्रामध्येच माझं करिअर करायचं. मित्रा टेन्शन नको घेऊ, आरआरबी मुंबईमध्ये जा, बऱ्यापैकी पूर्ण करिअर तुझं महाराष्ट्रामध्येच होईल. टेन्शन नको घेऊ. किती आहेत 434 जागा आहेत आपल्या आरआरबी मुंबईच्या. क्लिअर. 2 वाईज सांगितलं तुम्हाला. ओके, आता डिपार्टमेंट वाईज पण दिलेलं आहे. आता सीएमएस ला 63 वॅकन्सीज आहे. डीएमएस म्हणजे डेपोट मटेरियल, राईट. 195 वॅकन्सीज आहे. थ्रू आउट सांगतोय मी तुम्हाला. इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी 489 वॅकन्सीज आहे. मेकॅनिकल वाल्यांसाठी बघा 443 वॅकन्सीज आहे. जागा येणार घ्या जागा. आले की नाही जागा, बाकीच्यांपेक्षा तर बरं येणार आहे मित्रा. क्लिअर. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग 741 वॅकन्सीज आहे. इलेक्ट्रॉनिक सिग्नल CSIT ओके 218 आहेत. ट्रॅक मशीन 121 आहेत. क्लिअर. हे किती 2569 पैकी, राईट. आता बघा इलेक्ट्रिकल वाले कुठल्या कुठल्या याला अप्लाय करू शकतात ते. आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल तर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, डीएमएस आणि टीएम. टीएम म्हणजे ट्रॅक मशीन, डीएमएस मध्ये डेपोट मटेरियल, राईट. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग वाले इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, एसटी म्हणजे सिग्नल अँड ट्रान्समिशन. क्लिअर. नाही तर एसटी आपले महामंडळ, राईट. डीएमएस आणि टीएम. क्लिअर. मेकॅनिकल वाले इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, डीएमएस आणि टीएम. एवढ्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे या नावाखाली इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकलच्या ज्या वॅकन्सीज आहेत मेकॅनिकल वाले अप्लाय करू शकतात, मेकॅनिकलच्या वॅकन्सीसाठी इलेक्ट्रिकल वाले अप्लाय करू शकतात. पेपर तुमचा मेकॅनिकलचाच असेल. क्लिअर. सिव्हिलला सिव्हिल, डीएमएस यांना 2च आहेत, पण यांच्या 2 मध्येच खूप वॅकन्सीज असतात. ओके. CSIT वाल्यांना इलेक्ट्रॉनिक्स, एसटी आणि डीएमएस. ओके. CMS वाल्यांना डिग्री इन BSc आणि फिजिक्स. ओके, ते सोडून द्या, त्याचं काय आपल्याला गरज नाही. आता बघा तुम्ही मेकॅनिकल वाले समजा पहिले इलेक्ट्रिकल पकडू, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ओके, सिग्नल ट्रान्समिशन, डीएमएस आणि टीएम. आता तुम्ही जा इकडं मुंबईमध्ये, राईट. मुंबईमध्ये गेले एमईचे मेकॅनिकलचे किती आहेत 93 आहेत. इलेक्ट्रिकलचे किती आहे 143 आहेत. ओके. CSIT सोडून द्या सध्याचं. ओके. स्टोअरच्या किती आहेत 4 आहेत आणि टीएम किती आहे ट्रॅक मशीन. एवढे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाले अप्लाय करू शकतात. एवढे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाले अप्लाय करू शकतात. किती वॅकन्सीज होतात आहेत की नाही बाबा कम्पेरेबल थोड्यासा. ओके. हे 7 याच्यामध्ये ऍड कर 50 म्हणजे 180. 180 प्लस 4 किती होतात 184. 184 प्लस 93 किती होतात 7. ओके. 1700 आता 277 वॅकन्सीज मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी आहे. काय नाही म्हणता तुम्ही. सिव्हिल वाल्यांना भाऊ तुमचं तर राज्यच आहे सगळीकडे. 116 तर फक्त तुमच्याच आहेत. ओके. स्टोअरच्या पुन्हा 4 आहेत. क्लिअर. तर ह्या वॅकन्सीज आहेत, चांगल्या वॅकन्सीज आहेत, मग अप्लाय करायला काय हरकत आहे. क्लिअर आहे. ओके. आता जर तुम्ही टोटल वॅकन्सीज काढायला गेला थ्रू आउट
तर इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी 1766 वॅकन्सीजला अप्लाय करू शकता, इलेक्ट्रॉनिक्स वाले 1766 ला, ओके, मेकॅनिकल वाले 1548 ला, ओके, सिव्हिल वाले 935 ला, ओके, त्यानंतर CSIT वाले 413 ला, ओके, फिजिक्स केमिस्ट्री वाले 63 ला. एवढ्या पूर्ण याच्यात पकडलं. आपल्याला पूर्णची गरज नाही. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाले 477 277 वॅकन्सीजला तुम्ही अप्लाय करू शकता फक्त मुंबईमध्ये. काय हरकत आहे. आणि इथं लेडीज रिझर्वेशन वगैरेचा काही संबंध नाही. पहिल्या तर जनरल, ओके, त्यानंतर EWS, OBC, SC आणि ST एवढे 5 रिझर्वेशन मध्ये सीट्स डिस्ट्रीब्यूट होतात. त्यामुळे बऱ्यापैकी चांगल्या सीट्स तुम्हाला जनरल साठी सुद्धा 1,600च्या वर सीट मिळतात. क्लिअर. मग हरकत काय, हरकत काय. क्लिअर. याबद्दल तुम्हाला जर खरंच इंटरेस्ट असेल ना तर मग व्हिडिओच्या कमेंट करा. तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट मी घेऊन येईन. राईट. एक तर आपला मानकर सरांचा ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ आहेच आहे. त्यानंतर तुम्हाला सिलेबस, स्ट्रॅटेजीज काय लागल ते तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा, मी ते घेऊन येईन. राईट. हे जे तुमचं कन्फ्युजन होतं ना, 2 गोष्टीचं कन्फ्युजन मला दूर करायचं होतं. एक तर कुठल्या डिपार्टमेंट थ्रू अप्लाय करू शकता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की डिपार्टमेंट थ्रू अप्लाय तर करतोय आपण. राईट. कुठल्या डिपार्टमेंटला आहे हे माहिती आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की बाबा का अप्लाय केलं पाहिजे, ते महाराष्ट्राच्या बाहेरच जावं लागेल का, तर इथंही जॉब करण्याची संधी आहे. हे सर्वात मोठे 2 कन्फ्युजन होते ना ते मला या व्हिडिओद्वारे करायचे होते. आणि एक तुम्हाला रिमाइंडर द्यायचं की अप्लाय करा, चांगली संधी आहे, सोडू नका. राईट. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.